छे, अरे काय झालंय? समजा पाट्यापोळ झाला. असं कसं झालं गणोजीराव? असं कसं झालंय? काकासाहेब अहो एवढ्या लांब निरोप पाठवून आपल्याला बोलून घेतलं. आपण बी धावत पळत आलो गडावर. बैठक ठरली, बैठकीचा निरोप आला आणि राज गड उतार झालं म्हणजे काय? लावणाऱ्यानं काय अर्थ लाव? माझी तर अक्कल बंद झाली. आणि तरी बी हातावरची रेषा ठळक असताना जरा गप्प बसतो का? त्या आता बी ठळक आहेत की. पण त्याचा आपल्याला उपयोग कसा होणार? होणार नाही असं नाही, होणार. काका आमचं ऐका, तुम्ही मनावू नका घेऊ. अरे काय मनावर घेऊ नका? हा गोट्याचा पेस पार गळ्यापर्यंत आला आमच्या आणि तुम्ही म्हणताय मनावर घेऊ नका. अहो किती नवलाईनं, किती अपूर्वाईनं पागोटा बांधलो तुम्ही. पागोटा आपल्या डोक्यावर आणि राजा गड उतार. आम्हाला एवढं ठाव आहे काका, राज मुद्दाम काही करणार नाही. हो हो, बंद करा तुमची शब्दाची शितळाई. काका अहो आमचं ऐका तर, शंभूराजांनी आपल्याला हितवर कशासाठी बोलवलं? भेट घेण्यासाठीच नव्ह. मग ते जाणून बुजून आपला अपमान कशापायी करतील? कारण काय? आपण राजाने भेटून तरी जायचं. अरे तातडी असं छत्रपती आहेत नव्हते काका. प्रत्येकानं जर असं म्हटलं का आमची भेट घेऊनच जावा, आम्ही म्हटलं, ताईसाहेबांनी म्हटलं, राजकोरबाईसाहेबांनी म्हटलं, तर त्यांचा अख्खा दिवस प्रत्येकाला विचारता विचारता मावळेल का नाही? वा, ही तुमची साखर पेरणी झाली. काका साखर पेरणी नव्हं, एवढाच विचार करा. जो माणूस स्वतःच्या लेकीच्या लग्नात स्वराज्याच्या कामासाठी जातो त्याला काय विचारणार आपण? हे मला पटलं बघा. काका आमचं ऐका, द्या सोडून. काय वतन? गरज पडली तर ती बी सोडू आम्ही. गणोजीराव काय बोलताय हे? गप्प बसा की जरा. आता बोललात ते बोललात, पुन्हा असं बोलू नका. आणि आता एक काम करा, आमच्या सुनबाई आणि बाळ त्यांना राहू द्या इथंच. इथंच म्हणजे रायगडावर? होय, तुमचा लेक शिर्क्यांचा वारस आरसा आहे वतनाचा. आणि त्यो समोर धरला तरच वतनाची छवी त्यात पडणार आहे. कशी दिसते छबी आमच्या बाळाची? छान दिसते छबी बाळाची. अगं बाई, बाळाला नटवण्यात आम्ही विसरूनच गेलो. मसलत होती ना? हो, मसलत होती पण झालीच नाही. काय झालं? दादासाहेबांची आणि राजांची अशी भेट होणार तर राजे गडउतार झाले. खरं तर आमच्या दृष्टीनं मोठं संकटच टळलं म्हणायचं. खरंच हो, आपण कितीही नाही म्हणालो तरी संकटच ते. बत्ताशीबाई, संकट नाही हो, धर्मसंकट म्हणा. एका बाजूस भाऊराया तर दुसऱ्या बाजूस राजे. एका बाजूस वतनाची अपेक्षा तर दुसऱ्या बाजूस स्वराज्य. काय करावं काही समजत नव्हतं. हो ना हो. आणि पुन्हा आपल्या नात्यातील आप्त सोयऱ्यातील माणसांना असं न दुखावता त्यांना नाही म्हणणं खूप अवघड गोष्ट असते हो.
काकासाहेब, त्यासाठीच तर आम्ही आलो इथे. मुद्दाम. आता आम्हाच ठाऊक आहे, आमच्या स्वारींना काही वाटणार नाही. परंतु कान्होजी काका, त्यांचा तर तीळपापड झाला असणार बघा. हो ना, त्यांचा तर केवढा थोर आटापिटा चालला होता. पण ही एवढी मोठी बुजुर्ग मंडळी यांच्या लक्षात कसं येत नाही? आपण कुठे उभे आहोत, कोणाच्या भूमीत उभे आहोत, काय मागावं? आम्ही आता बघतो आहोत जवळून. कान्होजी काका अजूनही जुन्या काळातच आहेत. सुंभ जळला पण पीळ जळला नाही अजून त्यांचा. परंतु एकतर स्वराज्यावर चहूबाजूंनी संकट आली आहेत. आपली समशर काढून राजांना बळ द्यायचं ते राहिलं बाजूलाच. इथे वेगळेच पेच उभे करायचे, हे बरं आहे का? नाहीच. अहो, एकतर तो औरंग्या स्वराज्यावर हल्ला करण्याच्या तयारीत. आपले मावळे उपाशी पोटी कणी कोंडा खाऊन लढत आहेत. पोरा बाळांची, घरादाराची फिकीर नाही. एक एक गड राखण्यासाठी रक्ताचे पाट वाहत आहेत. आणि तिकडे दक्षिणेस तो चिकदेव राजा मुजोर झाला. म्हणून तर दादासाहेबांना एवढ्या लांब जावं लागलं. हो ना, त्यांच्या हाताला हात नाही, पायाला पाय नाही. सततची धूमचक्री, धावपळ आणि आपण पाय गुंता व्हायचं. बरं आहे का हे? म्हणूनच जे झालं ते बरं झालं. नका काळजी करू तुम्ही. अहो, तरी पण वाटतंच ना. एवढा पाऊस काळ सुरू झालाय, तरीही फौज पाठीवर पाऊस घेत गेलीच ना धावत. त्यांनी पाहिला चिखल, पाणी, नदी, नाले, पूर. वतनाचा कागद जरी लिहिला असता तरी त्यावरची शाई या पावसाच्या सरींनी वाहून गेली असती, एवढं निश्चित. वज़ीर आला, ये मौसम बहुत दगाबाज है. जी जहांपना, कसूर माफ, लेकिन मैं कुछ समझा नहीं. बाहर देखिए, ये बारिश. उफ, ये बारिश हमारे लिए मददगार नहीं, ये हमारी दुश्मन है. दुश्मन? हाँ, दुश्मन. देखिए, ऐसे मौसम में हम एक कदम भी आगे नहीं बढ़ा सकते. जी, बात तो आपकी सही है जहांपना, लेकिन हम आगे जाएंगे. हमारे हौसले बुलंद हैं. क्या करूं आपके हौसलों का? हाँ, आपके हौसले, या आपके हौसले कहीं हमारे लिए जानलेवा साबित ना हो जाएं. ये बारिश देखिए आप. ऐसे मौसम में एक कदम भी आगे बढ़ाना मतलब मौत को दावत देने के बराबर है. दक्कन की बारिश बहुत तेज तर्रार होती है. जब तक बारिश का मौसम खत्म नहीं होता, हमें खामोश ही रहना होगा. और क्या करेंगे? हमारे पास कोई और चारा है? वजीर आला, हमारी फौज कुछ कम नहीं है. इतने सारे हाथी, घोड़े, इतना असला, ये सब कैसे लेकर जाएंगे? इनको हम नुकसान नहीं पहुंचा सकते. इनकी हिफाजत हमारे लिए बहुत जरूरी है. हमारी फौज वजीर आला हमारी जान है, हमारा जहान है. जी जहांपना. हाँ, एक और बात भी बहुत जरूरी है वजीर आला. कौन सी बात जहांपना? हम चाहे चुप रहे, खामोश रहें, कुछ ना करें, मगर हमारा खौफ बरकरार रहना चाहिए. हर वक्त संभाजी को बेचैन करना चाहिए. उसे हर वक्त इस बात का खौफ रहना चाहिए कि आलमगीर औरंगजेब कब पीछे से आएगा और उसका गला दबोच लेगा, कब उस पर हमला करेगा. ये खौफ हमेशा उसके पास होना चाहिए. सलाम हुजूर आला, मैं कर्नाटक परगना से आया हूँ. क्या खबर है? राजा चिकदेव राय ने संभाजी के सरदारों का कत्ल किया है. सच? जी आलमगीर बादशाह. वाह, सुभान अल्लाह, क्या खबर लाए हो तुम? वजीर आला, सुना आपने?
इसका मतलब एक और हमराई है जो संबा का चैन और सुकून मिटाना चाहता है, जो संबा के खिलाफ लड़ रहा है। वहां मेरे मौला, किन लफ्जों से तेरा शुक्रिया अदा करूं? तू हर वक्त हमारी मदद के लिए आता है। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। अब हमारी नई चाल देखना वजीर आला। तीर ठीक निशाने पर लगेगा, जान तो जाएगी, लेकिन संबा ये नहीं जान पाएगा कि तीर कहां से आया। ಅಗ್ನಿ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕದೇವರಾಯ, ಪ್ರಳಯ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕದೇವರಾಯ. ಬಾವಾ ಬಾವಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನನ್ನ ದೃಷ್ಟಿ ಗರುಡ ದೃಷ್ಟಿ. ನನ್ನ ಚಿನ್ನ ಬಿಲ್ಲು ಬಾಣ. ಬಾವಾ ಬಾವಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನನ್ನ ಚಿನ್ನ ಬಿಲ್ಲು ಬಾಣ. जय हो राजा चिಕ್ಕದೇವರಾಯ, जय हो. ನನ್ನ ವಿಜಯ, माझा जय विजय या बाणाच्या टोकावर असत. बोल निमगे, एन्नु ಬೇಕು? काय पाहिजे? मला काही नको हो, मी आणलीये खबर की हो, वार्ता. वार्ता बोल, ಇದು ಏನು? संभाजी राजा. ನನಗೆ संभाजी गोथू माहिती आहे मला. बोल. तो निघाला की हो रायगडावरून म्हणतो मी. काय संभाजी राजा निघाला? नाही, संभाजी अशी चूक करणार नाही. वार्ता सत्य आहे हो. औरंगजेब स्वराज्याच्या एवढ्या जवळ असताना संभाजी असं करणार नाही. अशक्य. कसा सोडेल तो रायगड? सोडलाय राजा संभाजी निघालो हे खास. निघालाय म्हणतोस तू? येऊ दे, त्याला उत्तर आम्ही देऊ. या बाणानं ನನ್ನ ಚಿನ್ನ ಬಿಲ್ಲು ಬಾಣ. ನನ್ನ ಹೆಸರು ಚಿಕ್ಕದೇವರಾಯ. येऊ दे संभाजी, त्याला म्हणावं स्वागतम सुस्वागतम. आला तर परत जाणार नाही आणि गेला तर परत येणार नाही. ನನ್ನ ಅಸುರ ಚಿಕ್ಕದೇವರಾಯ. बिल्कुल दुरुस्त. संभाजी रायगढ़ छोड़ेगा नहीं, बल्कि जब तक हम लोग यहाँ पर मौजूद हैं, संभाजी रायगढ़ की सीढ़ियां उतरने की हिम्मत भी नहीं करेगा, है ना? जी जहां बना, इसमें कोई शक नहीं. इसलिए रामसेज की जंग जारी रहनी चाहिए. मुगलिया तोपों की गूंज पूरे दक्कन में सुनाई देनी चाहिए.
ताकि हमारा खौफ बरकरार रहे और संभाजी बेचैन रहे। जी जहांपना। बादशाह सलामत, सरदार शाब्दी खान की ओर से पैगाम आया है। सुनाइए। बादशाह सलामत, शाब्दी खान ने लिखा है कि वो 1-2 दिन में आप तक पहुंच जाएंगे। हालात ये है कि किला रामसेज अब हाथ में आएगा, अब हाथ में आएगा। उस बेवकूफ को फरमान दो, उसे कहो कि बार बार इस तरह के खुशामद भरे पैगाम हमें ना भेजे। ऐसे पैगामों से मुगलिया सल्तनत नहीं चलती, जंग नहीं जीती जाती है। आज इस तरह के पैगाम न रामसेज हाथ में आया, न शाब्दी खान हमारे सामने आया। सिर्फ इस तरह के पैगाम पे पैगाम, पैगाम पे पैगाम भेजे जा रहे हैं। बेवकूफ। उसे लगता होगा कि उसे क्या लगता होगा या आपको क्या लगता होगा, इससे हमारा कोई सरोकार नहीं है। मगर हमें मालूम है कि हमें क्या लगता है। हम ये जानते हैं कि हमारे जितने सरदार हैं वो लालची हैं, नामुराद हैं। पता फर्क क्या है? हमारे सरदार इनाम के लिए लड़ते हैं और वहां संभाजी के सरदार सिर्फ और सिर्फ ईमान के लिए लड़ते हैं, अपने राजा के लिए फना होने के लिए लड़ते हैं। उनके अंदर ईमान का जुनून है, अपने स्वराज का जुनून है, अपने रायगढ़ का जुनून है। समझे आप? जी जहांपना, यह जुनून लालच को मात देता है। इसीलिए इस जुनून को खत्म करना होगा। कैसे जहांपना? कैसे? राम से जीत के उस किलेदार को मात दो, हराओ उसे। राम से सिर्फ एक किला नहीं है हमारे लिए वजीर आला, ये मुगलिया सल्तनत की आन बान और शान है। बादशाह सलामत, आपने बिल्कुल सही फरमाया। उस बेवकूफ शाब्दी खान को फरमान भेजो कि अगर वो राम से हार भी गया फिर भी संभाजी राजा चिक्कदेव राया की तरफ तो नजर भी नहीं उठा के देख सकता। इसका मतलब यह हुआ कि मुगलिया सल्तनत का खौफ और औरंगजेब का खौफ हमेशा संभाजी के आसपास मंडराता रहेगा। जी। यह मुल्क हमारे लिए बिल्कुल नया है। मी आलोय 1-2 आपण सध्या आहोत तो प्रदेश बाणावर और परसों हम जहां रुके थे वो शिवमोग्गा जी, और उसके आगे मैसूर। राजन, कविराज, आपली फौज स्थिरस्थावर झाली? जी राजन, आपली फौज स्थिरस्थावर झाली आणि एक झोपही झाली फौजेची। महाराज, घोडे विश्रांतीमुळे तवाने झाले आणि चंदी चाऱ्याचं वाटपही झालं एवढ्यातच। पण या सगळ्या धामधुमीत तुम्हाला विश्रांती मिळाली की नाही? कारण आपण बऱ्याच मोठमोठ्या मजला मारल्या आहेत। जी राजन, आम्ही आराम केलाय। निळोपंत, हरजीराजेंना निरोप पाठवले, त्याचं काय? महाराज, एव्हाना निरोप पोहोचले असतील। ठीक, हरजीराजांना आपल्या हेरांमार्फत आपल्या तळाचं ठिकाण कळवा। जी। त्याचबरोबर इक्केरीचे बसप्पा नायक, माकाचे गुंडप्पा नायक, मदुरेचे राजे यांना आमच्या सही शिक्क्यानिशी खलिते रवाना करा आणि फौजेसह येण्याच्या सूचना करा। निळोपंत, आपण दौलतीचे पेशवे या नात्यानं कुतुबशाहीचे सर्वेसर्वा मादण्णा यांच्याकडे आमचा खलिता घेऊन जा। त्यांना आमच्या हेतूबद्दल कल्पना द्या। मादण्णांची भेट झाल्यानंतर आदिलशहाची भेट घ्या। आदिलशहाला औरंगजेबाच्या हेतूबद्दल सावध करा आणि तिथून आपल्या सरदारांना बळ हिम्मत देत त्यांना औरंगजेबाच्या दुष्टाव्याबद्दल सजग करत रायगड गाठा। आपल्या फौजेची चाहूल लागली तरी औरंगजेबाच्या हालचालींना आळा बसेल। जी। उद्या भल्या पहाटेच तुम्ही निघा, तयारी करा। आणि हो, मादण्णा आणि आकण्णा यांना स्पष्ट कल्पना द्या। त्यांची फौज आम्हाला लवकरात लवकर इथे येणं अपेक्षित आहे। जी महाराज। राजन, ही सगळी माणसं आपल्याला मदत करतील? करतील कविराज, नक्की करतील। आणि ही सगळी आमचे आजोबा शहाजीराजे महाराज साहेबांची पुण्य आहे। त्यांना त्यावेळी आदिलशहाचे आदेश असतानाही त्यांनी इथल्या हिंदू राजांना जीवदान दिले।
आमच्या आबासाहेबांनी इथल्या लोकांना माया लावली. त्यामुळे इथल्या सरदारांच्या राजांच्या मनात आपल्या हेतूविषयी किंचितही शंका नाही. त्यामुळे त्यांच्या मदतीची आम्हाला चिंताही नाही. आम्हाला चिंता आहे ती चिकदेवरायासारख्या राजाची. कारण तो औरंगजेबाला आपला त्राता, आपला दाता समजतो. नाही का विराज? शत्रूचा मित्र हा आपला शत्रूच. त्यामुळं चिकदेवरायाला धडा शिकवणं गरजेचं.